शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा म्हणजे PMFBYचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही घोषणा केली असून शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना मुख्यतः 2020, 2021 आणि 2024 या वर्षांतील प्रलंबित क्लेम्ससाठी आहे, ज्यात अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जात आहे. सरकारकडून विमा कंपन्यांचा एकूण सुमारे 7,600 कोटी रुपयांचा विमा हप्ता देण्यात येणार आहे, ज्यात राज्य सरकारने आत्तापर्यंत 6,584 कोटी रुपये अदा केले आहेत आणि शेवटचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. विमा कंपन्यांकडून सरकारला 2,300 कोटी रुपयांचा परतावा मिळणार असल्याने क्लेम वितरण वेगाने होत आहे. आज दुपारी 2 वाजेपासून हे वितरण सुरू झाले असून काही खात्यांमध्ये संध्याकाळपर्यंत किंवा रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. पिकानुसार हेक्टरी मिळणारी अंदाजे भरपाई म्हणजे 3 वर्षांचा एकत्रित प्रलंबित क्लेम अशी आहे. कापूस पिकासाठी हेक्टरी 60,000 रुपये सर्वाधिक, सोयाबीनसाठी 55,000 रुपये, भातासाठी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी भागात 50,000 रुपयेपर्यंत, भुईमुगसाठी 45,000 रुपये, तूरसाठी 47,000 रुपये, बाजरीसाठी सोलापूर, सांगली भागात 32,000 रुपये, मूगसाठी 28,000 रुपये आणि उडीदसाठी 25,000 रुपये. ही रक्कम नुकसानीच्या तीव्रतेनुसार, पिकाच्या प्रकारानुसार आणि नोंदणीनुसार बदलू शकते. त्यामुळे तुमच्या नेमक्या रकमेची माहिती बँक स्टेटमेंट किंवा कृषी विभागाकडून तपासा. सरकारने सुरुवातीला 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे. ही यादी टप्प्याटप्प्याने वाढवली जाऊ शकते. या 16 जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती यांचा समावेश आहे. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल आणि तुम्ही 2020, 2021, 2024 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हे लाभ मिळू शकतात. पात्रतेसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. सर्व शेतकऱ्यांना हे मिळणार नाही. फक्त ज्यांचे नाव पात्र यादीत आहे, ज्यांनी पीक विमा भरला आणि नुकसान झाले असेल त्यांनाच मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे eKYC पूर्ण झालेले असावे. जर eKYC केले नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन किंवा आधार OTPद्वारे करून घ्या, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत आणि तुमचे हक्काचे 20 ते 60,000 रुपये बुडू शकतात. मुख्य बँकांमध्ये SBI, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक इत्यादींमध्ये हे वितरण होत आहे. शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर पीक विम्याचा मुहूर्त लागला आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या थेट आदेशाने हा निर्णय अंतिम झाला असून पात्र असाल तर नक्कीच तुमच्या खात्यात निधी जमा होईल. अद्याप 1 रुपयाही मिळालेला नसेल तर चिंता करू नका. हा दुसरा टप्पा आहे आणि प्रक्रिया सुरू आहे. तुमचा जिल्हा आणि पीक सांगा, लाईक करा, शेअर करा आणि अपडेट्ससाठी फॉलो करा.